अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमेद अभियानांतर्गत कार्यालयीन साहित्य खरेदीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत असून बाजारभावापेक्षा अनेक पटीनं जादा किमती दाखवून शासन निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप समोर येतोय। या प्रकरणामुळे उमेद अभियानाच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून नागरिकांनी उच्चस्तरीय आणि निपक्ष चौकशीची जोरदार मागणी केली आहे। प्राथमिक माहितीनुसार कार्यालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या विविध साहित्याच्या प्रत्यक्ष बाजारभाव आणि कार्यालयीन नोंदवहीतील किमतींमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला जातोय। नोंदीनुसार हिरवी मॅटिंग म्हणजे चटई किंमत 3,900, छोटे टेबल 10,500, पाणी शीतयंत्र वॉटर कूलर 2 लाख, छोटा कॅमेरा 64,000, प्लास्टिक खुर्ची 1,080 रुपये, कार्यालयीन अलमारी 24,900 रुपये आणि सिलिंग फॅन 3,500 इतक्या किमतीनं खरेदी झाल्याची नोंद असल्याचं सांगितलं जात आहे। या किमती प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा जास्त असल्याचा आरोप केला जातोय। याशिवाय इतरही अनेक साहित्यांच्या किमती फुगवून दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शासनाच्या निधीचा गैरवापर झालाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जाणकारांच्या मते या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी संबंधित साहित्याची पडताळणी करून पुरवठादारांची बिले, जीएसटी चलनी, निविदा प्रक्रिया, देयकांची नोंद, साठा नोंदवही तसंच कार्यालयात साहित्य प्रत्यक्ष उपलब्ध आहे की नाही याची स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक आहे। या सर्व बाबींची सखोल तपासणी झाल्यास वास्तव स्पष्ट होऊ शकतं। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय, निपक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पुरवठादारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसंच शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपामुळे उमेद अभियानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित विभागानं या आरोपांबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।